तर तुम्हाला एकच प्रश्न पडला, तो वाजला असतील 12:30. आता माझ्याकडे वॉच पण नाही, तुम्हाला दाखवला असता. एकच प्रश्न पडला तर सागर आतून अजून कामावर कसं काय आहे, तर तुम्हाला सांगतो मी. मिनी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता उद्याचा वार शुक्रवार आहे, तर मला जायचे फिश आणायला मस्जिद बंदरला. तर खूप सारे फिश आणायचे 2-4 जणांना. उद्याचा लास्टचा वार आहे ना, आपले दुर्गादेवी पण बसणार आहेत. तर बोलू एकच दिवशी जाऊन दे, होऊन दे पार्टी जोरातच. मग चाललोय. 4:30ची ट्रेन आहे, म्हणून मी घरच्यात येऊ शकत नाही, मला भीती वाटते. सो तर मी इकडे आलोय दादाकडे. तर आता आमची 4ची ट्रेन आहे. मग 4ची ट्रेनला आम्ही जाणार आहे. तर आता बघू पुढे पुढे कसं काय, मच्छी किती भेटते, काय काय भेटते ते पण आपल्याला तर माहित नाही. आता फर्स्ट टाइम तिकडे जाणार आहे मस्जिद बंदरला. तर बघू पुढे पुढे काय होतं ते. सो अजून 12 वाजले. 12 वाजता ऑफिस साफ करायला येतो हा बाई. याला सुपरवायझरने सांगितलं होता की तू रोज 8 वाजता ऑफिस साफ कर, पण बाई बोलतो मला सकाळी लवकर उठायचं नाही, बोलतो लेटच उठतो मी. तर बोलतो मी रात्रीच साफ करेन. तर हा रोज 12 वाजता ऑफिस साफ करतो. तुम्ही बघू शकता. अगं टाइम आहे ऑफिस साफ करायचा. हा फायनली भाईचं ऑफिस पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. सो आता आम्ही दुपारा चाललोय. बघा किती वाजले, व्हिडिओ डालने नाही देगा. 12:30 झाले. 12:30. आता 12:30हून 3:30ला पण उठायचं. 4ची ट्रेन पकडायची. तर आता आम्ही झोपायला जातो. गुड नाईट. तुम्ही बघू शकता किती वाजलेत, 3 वाजून 3:30 झालेत. तर आम्हाला 4ची गाडी. तर आता आम्ही निघतो. हा भाई अजून झोपलाय. रात्री 1 वाजता आले कामावरून. तर आता याला घ्यायचा विचार होता, पण आता याला नाही घेत, कारण याला झोप पण पुरी व्हायला पाहिजे. याला 8 वाजता कामाला परत यायचे, म्हणून याला इथं झोपवतो. याला न सांगता आम्ही चाललोय. तर झोपलाय तर झोपून दे. भावाचा झोप पण नाही MP आहे, काळजी घ्यायला लागते भावाची. तर आम्ही निघतो इथून. बघू आता. तर फायनली पोचलोय स्टेशनवर. तर गाडी लागलेली आहे बघा. ट्रेन मध्ये स्वागतने तर आम्हाला लवकर उठवला. मी तर फुल झोपलेलोच होतो. स्वागत बोलतो चल, बोलतो गाडी निघून जाईल, नाही तर ताप होईल. बघू आता बसतो ट्रेन मधून. सो भाईने तिकीट काढला नव्हता, तो टेन्शन मध्ये आला होता, पण मी ऑलरेडी तिकीट काढून ठेवलं होतं ऑनलाईन. भाई या ट्रेन मध्ये बसून नाही तर लगेच झोपूनच गेला. काय डेंजर माणूस आहे हा. इथवालापासून भाई हा झोपलाय. अजून उठायचा प्रयत्न पण करी नाही. बघा ते जागा पण चेंज केली झोपण्यासाठी. फायनली उतरलो. थंडा सोडला. आता तिकडून आम्हाला दुसरी ट्रेन चेंज करायची. तर बघू तुम्ही शकता. आता अमरीश तर झोप पूर्ण झालेला आहे बाईची. मी बोलूनच फायदा नाही, फुल झोपलाय भैया. स्वागत बघा ऐकत नाही, चाललाय. माहीत तर काय नाही, पण बोलून फायदा नाही. आता बघू पुढे पुढे काय होतं. 5:45 झाले होते. तर बघतो काय ट्रेन 5 मिनिट अजून लेट होती. तर कसं अरे वाट बघत थांबलो. फायनली बसलो ट्रेनमध्ये. आता एक स्टेशन आहे रस्त्यावर जायला. आमरे सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही पोचलोय. घाट रोडला पोचलोय. आता आम्ही ट्रेनमधून तर उतरलोय. आता तर आम्हाला 10 मिनिटं चालत जायला लागणार आहे. तो आम्ही चालतच जाणार, कारण का आमच्याकडे पैसे असून हा बोलतोय चालतच जायचं आहे, कारण का मॉर्निंगचा टाईम आहे. आता इथून आम्ही मॅप लावलाय. 2 मिनिटाच्या अंतरावर वावटू शकताय. आता पुढे गेलो काय होईल काय पण माहीत नाही. तुम्हाला मी अपडेट देत राहीन. बघू शकता इथं कंपनी. फायनली पोचलोय भाऊच्या धक्क्याला. तर तुम्ही बघू शकता. आता मच्छी तुम्हाला मी दाखवेन काय काय आहे काय काय नाही. बघू शकता ते लोक बघा. इकडं लोक पूर्ण मच्छी आणायला आलेत, मच्छी विकण्यासाठी. बघा तुम्ही बघू शकता.
इकडे पण आहे बघा, ते पण मच्छी घेऊन आलेले आहेत. बॅक कॅमेरा पण आहे, बॅक कॅमेरा. तुम्ही बघू शकता इथे बोटे लावलेलं बघा. इथं मार्केट आहे, किती पूर्ण मार्केट भरलेलं आहे. हे बोट्या ट्रेच्या ट्रे तिथे काय असेल त्यांच्या भावामध्ये विकतात. आणि पुढचे मच्छीवाले पण इकडेच येतात जास्त करून, म्हणजे जास्त सगळे इकडेच येतात. पण मनीष मार्केटला पण भेटतात मच्छी, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण मच्छी घ्यायला आलेले आहेत म्हणजे. आम्ही पण मावरा घ्यायला सुरुवात केला. सुरुवात बघा किती मोठी होती. तुम्ही बघू शकता मावऱ्याची साठवण बोटीमध्ये कशा प्रकारे केली जाते. आणि प्रत्येक मावऱ्याचे वेगवेगळे कण असतात, कारण का त्यांना पण पॉसिबल झालं पाहिजे मावरं काढायला घ्यायला. सो तुम्ही बघू शकता आमची फायनली मच्छी घेऊन झालेला आहे. भाई या दोघांना सांगितलं मच्छी पकडायला. आणि पुढे पुढे आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर हा ब्लॉग इथे एंड होत आहे.